हाय हॅलो, मी विजया आणि मी माझ्या आली आहे वलीनगर या गावामध्ये. आणि इथला आरो हा खूप दिवसापासून बंद होता, वारंवार तक्रार येत होत्या. त्याच्यामुळे म्हटलं आज जाऊन हा आरो काय कोणत्या कंडिशनला आहे तर बघा, कारण उन्हाळा चालू होत आहे आणि आता लोकांना थंड पाणी पाहिजे असते. हे वॉल्व खराब झालेले असल्यामुळे इकडे जे बेघर वस्ती आहे, नवीन वस्ती, या ठिकाणी असे अक्षरशः भांडे कोरडे होते, कारण पूर्ण पाणी इथे येतच नव्हतं. आणि बघा ना, आज नळ येऊनसुद्धा इकडे पाणी काही पोचलेलं नव्हतं. त्याच्यामुळे तिथल्या लोकांशी चर्चा केली थोडीशी आणि त्यांनी समस्या सांगितली. गावात गेलं की लोकांचा टोन तो बोलण्याचा आणि हे खूपच जास्त असते. मग दिली घरकुलच्या कामांना भेट, कारण घरकुलचे कामं तिथे चालू आहेत. तर म्हटलं बघून घ्यावं. माझ्या गावात येऊन पाहतं जिकडे तिकडे फक्त दिसणार आहेत घरकुलचे खड्डे, काही बांधकाम चालू असलेले, आणि लोक अक्षरशः थांबून आहेत त्यांच्यावाल्या पैशांसाठी. कारण शासनाने हमी दिली होती की तुम्ही काम चालू करा आणि लगेचच पैसे जमा होतील, पण झाले नाही. आणि त्यानंतर मी निघाली अशी माझ्या दुसऱ्या ग्रामपंचायतला जायसाठी, म्हणजे गावाला जायसाठी वाट खेळला. आणि कॅनलचं पाणी आता सुकलेलं आहे. जंगलामध्ये असं पूर्ण कॅनलचा रस्ता असल्यामुळे झाडंच झाडं, आणि या ठिकाणी अगदी कॅनलच्या बाजूला होतं हे पळसाचं छान फुललेलं झाड. मला हर्षदने खूप दिवसांपासून फुलं सांगितले होते पळसाचे. त्याच्यामुळे मी माझ्या कर्मचाऱ्याला म्हटलं की आपण थोडं थांबा, मला पहिले ही फुलं तोडू द्या, कारण त्याला न्यायचे आहेत फुलं. त्याच्यामुळे इतके सुंदर ते पलाशचे फुलं मी तोडले आणि तितकं गोड, इतकं सुंदर दिसत होतं की अक्षरशः मन असं आनंदी होऊन गेलं ते फुलं पाहून. खूप सुंदर पलाश, एकतर मला तो पहिलेच आवडता कलर, आणि ते मस्त वाटलं सगळं. असं छान एक शूट पण घेऊन घेतला त्या याने. आणि मग आली मी माझ्या वाटखेडला. ही आहे आमच्या आरोच्या पाण्याची विहीर. अगदीच अरुंद आहे, छोटीशी आहे, पण किती खोल, आणि त्यात पाणी पण भरपूर आहे. आणि त्या याच विहिरीतून इकडे आरोमध्ये हे आमचं ATM आहे. हे आज पूर्ण भरलेलं, त्याच्यामुळे आज मी आल्यावर कर्मचाऱ्यांनी खोललं आणि त्याच्यातले जे कॉईन्स आहेत ते कॉईन्स काढले. आणि नंतर मग आम्ही ते कॉईन्स छान असे मोजून घेतले. भरपूर सगळे पैसे होते, खूप सगळे कॉईन्स आम्ही ते असे मोजून घेतले. कॉईन्स काढून झाल्यावर मी, माझा कर्मचारी आणि आम्ही सगळ्यांनी असे कॉईन्स मोजायसाठीचे काढले. आणि हे आहे आमच्या आरोचं पाणी. 5 रुपयाचा कॉईन टाकला की 1 बॅरल पाणी आम्हाला हे शुद्ध पाणी आरो फिल्टरचं भेटून जाते. त्याच्यामुळे लोक असे इथूनच पूर्ण गावामध्ये पाण्याचा सप्लाय होत असतो. लोकांना शुद्ध पाण्याचा सप्लाय दिला की चांगलं वाटते. आणि यांची स्पीड बघा कॉईन्स मोजण्याची. हे आमचे कर्मचारी भोला भाऊ एवढ्या स्पीडने कॉईन मोजतात की मी पण पाहतच राहते. खूप स्पीड त्यांना कॉईन मोजायची. आणि आकाश हा एकदम आरामात आरामात कॉईन्स मोजत आहे. यांनी पण थोडी मदत केली कॉईन्स मोजायला, पण ह्या दोघांचं मिळून एकटे भोला भाऊ पट्ट 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 कॉईन्स मोजत होते. मी पण त्यांना मग एक थोडंसं म्हटलं आपण पण हे मोजून पाहावं काय आहे तर. त्याच्यामुळे मी पण मग थोडंसं ते मोजायसाठी प्रयत्न केला. पण भोला भाऊच्या हाताची स्पीड तर कशालाच नाही येऊ शकत. पूर्ण रक्कम अशी आम्ही सगळी मोजून काढली आणि छान लिहून घेतली. टोटल त्या कॉईन बॉक्समधून 8,590 रुपये मिळाले. अशा प्रकारे